नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा, कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा शुक्रवार, तारीखाची 17 ऑक्टोबर 2025. तर चला शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. सगळ्यात पहिले अपडेट सांगायची म्हटली तर 2030च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताचा मार्ग मोकळा. शहराला एका मिळू शकतोय मान. माय टॉप 3. त्यासोबतच आता EPFO मधनं लगेच पैसे काढता येणार नाही. म्हणजे नोकरी गेली किंवा काही कारणास्तव तुम्ही नोकरी सोडली तरी सुद्धा त्याला आता 12 महिन्यांच्या बेरोजगारीनंतरच EPFO मधनं पूर्ण पैसे काढता येणार आहेत. माय टॉप 3. आणि त्यासोबतच सोन्या चांदीच्या किमती वाढताना आपण बघतोय, पण सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या भावात घसरण झाली आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM, कारण की घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ऑल राईट, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वेळ वाया न घालवता चला बोलूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे सोन्या चांदीच्या भावांबद्दल आता काय बोलणार ना आपण. सगळ्यांनाच माहिती आहे की दिवसेंदिवस त्यांचे भाव वाढत चाललेत. म्हणजे काल सोन्याच्या भावात जर बोलायचं म्हटलं तर 533 रुपयांची वाढ झाली आणि 1,27,247 या रुपयांवर जाऊन पोहोचलाय, जो की सर्वकालीन उच्चांक आहे. म्हणजे डे बाय डे स्वतःच रेकॉर्ड सोनं मोडत चाललंय. बट त्यासोबतच चांदीबद्दल बोलायचं म्हटलं तर 20 दिवस सलग वाढ झालेली पण बघितलेली आहे. बट काल आणि परवा दोन्ही दिवसांमध्ये त्याच्यात घसरण पाहायला मिळाली. कालची गोष्ट जर बोलायची म्हटली तर 3,150 रुपयांनी चांदी घसरलेली आहे आणि जाऊन पोहोचले 1,70,850 रुपये प्रति किलो. म्हणजे जे लोक सोन्यात गुंतवतात त्यांना आनंदच होत असेल ना यार. चांदीमध्ये थोडासा उतार चढाव चालू आहे. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. बट हां, याच्याबद्दल तुमचं मत काय जरा मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. R.J. प्रसाद, RJPRASAD. स्टे ट्यून. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे आपण बरेचसे लोक नोकरी करतो आणि नोकरी करत असताना आपल्याला PF असतो ना, तर त्या PF बद्दल बोलायचंय. येस बॉस, आता EPFOने त्यांच्या सदस्यांसाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. EPFO सदस्यांना आता 12 महिन्याच्या बेरोजगारीनंतरच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून पूर्ण पैसे काढता येणार आहे, ज्याचा वेळ आधी 2 महिन्यांचा होता. पण आता यासोबत आणखीन एक नियम असा आहे की पेन्शन खात्यामधनं पूर्ण पैसे काढण्याची मर्यादा 2 महिन्यांवरनं 36 महिन्यांपर्यंत करण्यात आलेली आहे. हा म्हणजे हे बदल थोडेसे पॉझिटिव्ह पण आहेत आणि थोडेसे त्रासदायक पण असतील. म्हणजे नोकरी गेल्यानंतर बरेचसे लोक याच गोष्टीवर डिपेंड होते. तुमचं मत काय या निर्णयांबद्दल जरा मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. R.J. प्रसाद, RJPRASAD. स्टे ट्यून टू माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. वेलकम बॅक. ट्यून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. पण घड्याळात बघितलं तर 9 वाजायला बस काही मिनिट बाकी आहेत. पण जाण्याआधी पुढची अपडेट तुम्हाला देऊन जाणार आहे. म्हणजे 2030च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी आता भारताचा मार्ग जवळपास मोकळा झालेला आहे. अहमदाबाद शहराची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे, असं आदरणीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलंय. आणि त्यांनी लिहिलं होतं की हा भारतासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. पण याचा फायनल निर्णय जो का आहे तो 26 नोव्हेंबरला घेतला जाणार आहे. कॉमनवेल्थ म्हटल्यानंतर भरपूर लोकांना भरपूरशा आठवणी येत असतील ना. चला एनिवेज, या न्यूज बद्दल तुमचं काय मत जरा मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. या व्यतिरिक्त सुद्धा आपण बोलू शकतो बऱ्याचशा गोष्टींवर. तर इंस्टाग्राम ID लक्षात ठेवा, R.J. प्रसाद, RJPRASAD. आता तर इथून निरोप घेतोय, बट भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता ऑन माय FM विथ पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात अँड हॅव अ नाईस डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा.